गडावरती येणारे आणि गडाच्या बाहेर जाणारे 3 मार्ग होते, पूर्व, पश्चिम, उत्तर. तुम्ही आला तो मार्ग होता पूर्वेचा 4 दरवाजा, तो पाडला इंग्रजांनी. हा पश्चिम मार्ग 3 दरवाजा, म्हणजे उदाहरणामध्ये सेम अशी इमारत खाली होती जी पाडली इंग्रजांनी. अनेक मार्ग आहे, त्याचं नाव आहे वाघ दरवाजा, उत्तर साईडचा आत बाग आहे मोठी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे आतमध्ये थांबायचे. पूर्वी समोर दिसते ना, लाईट नव्हती, ज्या मशाली पाहतो आपण त्यातली मशाल लावायच्या. किल्ल्याचं वैशिष्ट्य काय, किल्ल्यावर अजूनही पाऊस जास्त पडतो, अजूनही स्लॅब लिकेज नाही, कुठंच लिकेज नाही बरं का. मेन म्हणजे या आतमध्ये स्लॅब आहे. आपले जास्त सैनिक आहे ना, थांबलो आपण तिथं जाऊन उभारायचं. वरती स्लॅब आहे, त्याला कुठला आधार नाही, कुठलाही सपोर्ट नाही, त्याला सेंटर लॉक आहे, त्याला आपण काय म्हणतो की स्टोन. तो एक मध्ये असतो स्टोन, तो दगड जर काढला तर संपूर्ण स्लॅब खाली पडतो बरं. आता याचं नाव 3 दरवाजा आहे. दरवाजाला आखरी तोडले इंग्रजांनी, तो 3 नंबर दरवाजा समोरचा. इकडे 2 नंबर दरवाजा आहे, पुढे पहिला दरवाजा आहे. तुम्ही आतमध्ये गेले ना, साईडला गोल चक्री आहे बघा, त्याला आपण काय म्हणतो, काय म्हणतो, एंजिस म्हणतो आपण त्याला. त्यात दरवाजा अडकवायचे, दरवाजा अर्किंग करायचे. याचं बांधकाम पूर्ण शिशामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 10 नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडच्या पायथ्याशी वध केला. कुणाचा? अफजल खानाचा. त्याला मारून टाकलं आणि वाई सातारा जिंकत राजे पन्हागडावर 18 दिवसामध्ये, म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 राजे पन्हागडावाले या मार्गे आले. याच चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला की महाराज गडाव आले म्हणून. ज्यावेळी कोंडाजी फर्जतनी अवघ्या 60 मावणकीला जिंकला, ज्याले कोंडाजी फर्जत तो मार्ग पण हा होता. राजाले कसं कळायचं, वर नगारखाना आहे, नगारा वाजला की लोकांना समजायचं राजे गडावले म्हणून. समोर एक विहीर आहे, त्याचं नाव विष्णुकुंड आहे. खोली 5 फूट आहे. 12 महिने पाणी उपसा किंवा मोटर लावा, पाणी कधी आटत नाही. ती विहीर बघायचे आणि समोर जायचं.